हॅलो, कसे सर्वजण. सोनाली ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला मग आजचा व्हिडिओ हा खूप खूप स्पेशल आहे. तुम्ही बघतच आहात केळवण. हो, आमच्या घरीही सध्या लग्न विधी यांची सध्या तयारी चालू आहे. सध्या लग्न सोहळा करायचा पूर्ण परिवार मिळून आमच्या मामाचं केळवण करण्यासाठी ठरवण्यात आलेलं आहे. तर आम्ही त्यासाठी अलिबागला गेलेलो फिरायला. तिथे आम्ही केळवण केलेलं आहे. चला मग बघूया कसे ते आज आपण केळवण केलेलं आहे आणि त्यासाठी आपण काय काय तयारी केली ती. खूप साध्या सोप्या पद्धतीनेच आम्ही केलेलं होतं, कारण की आम्ही अलिबागला पिकनिकला गेलेलो होतो आणि त्याच्यामुळे तिथे जसं जमेल तसं आम्हाला करण्यात आलेलं होतं. हे मामाचं साखरपुड्याचा व्हिडिओ आहे जो आम्ही तिथे लावलेला, एक आठवण म्हणून. आणि त्याच्यानंतर मामाची ओवाळणी करून त्याला अभिनंदन करण्यात आलं. मामाला लाडू बिडू करून झाल्याच्या नंतर मावशी आणि मामींनी मिळून एक मामाला छोटासा छान असं गिफ्ट दिलेला होता. आम्हीही त्याच्यासोबत पिक काढलेले आहेत. बघा किती सुंदर अशी मेमरी झाली ना तयार. असं छान छान असे फोटो काढलेत आम्ही मस्तपैकी. चला मग माझ्या परिवाराला भेटूया. माझे परिवार बऱ्याच वर्षानंतर आम्ही ॲक्च्युली पिकनिकला गेलेलो होतो. खूप 2-3 वर्षापासून आधी ठरत नव्हतं की जायचं हा नाही चालू होतं, पण फायनली ठरलं आणि आम्ही अलिबागला सगळे एकत्र, एकूण आमचे 36 मेंबर्स आम्ही सगळे एकत्र आलो होतो अलिबागला. तिकडे खूप मजा मस्ती धम्माल वगैरे केली आणि रात्री आम्हाला ॲक्च्युली इथे खूप टाईम झाला. आम्हाला 9:30-10 वाजले हे प्रोग्राम स्टार्ट करण्यासाठी. तर बघूया नंतर एक थीम ठरवण्यात आली की आपली जी मोठी माणसं आहेत, मामा मामी वगैरे सगळे, त्यांनी आपल्या लग्नाचं काय अनुभव आहेत व ते मामाला काय सल्ला देऊ शकतात हे सांगावं. चला मग बघूया. काय जणांचं आधी लव्ह मॅरेज होतं, नंतर अरेंज मॅरेज होतं. आपल्याकडे खूप असे आहेत ज्यांचे अरेंज मॅरेज पण झालेत आणि लव्ह मॅरेज पण झालेत. सो ते एवढी वर्ष कसे सोबत आहेत, त्याच्यानंतर ते किती दुःखांमध्ये होते किंवा त्यांच्या आयुष्यात किती सुख आहे, ह्याचा जो गायडन्स आहे तो आपण प्रत्येक कपलचा विचार. व्हेरी गुड. केळवण आहे आणि आता पुढे लग्न पण आहे पुढच्या महिन्यात. त्याचा पण संसार एकदम सुखा समाधानाने जाऊ. आज आमच्या लग्नाला 27 वर्ष 70 दिवस पूर्ण झाले आहेत. मला 2 मुलं आहेत, एक शिवम आणि एक ऋतिक. आमचा सुखी संसार आहे. आतापर्यंतच्या सुखी संसारात माझ्या पत्नीने मला माझ्या सुखदुःखात भरपूर खंबीरपणे साथ दिली. तिच्यासारखी पत्नी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. माझी माधुरी आज 20 वर्ष पूर्ण झालेले आहे. पुढच्या 20 जूनला 21 वर्ष पूर्ण. आणि आता मी असं मला हे कोणाची बहिणीची भावाची असं म्हणजे असं भास कधी झालं नाही, कमीही वाटलं नाही. हो वा 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 छान छान. आणि तुला एक सल्ला म्हणजे एक दिवसात एक कॉल तरी करावा, हा तो काढ असला तरी. माझा संसार खूप सुखाचा आहे. मला 3 मुलं आहेत, 2 मुलगे एक मुलगी आहे आणि माझी एक सून पण आहे मोठी. आणि मी खूप सुखी आहे आणि माझं नाव पण आहे. महत्वाचं म्हणजे हा एवढा मोठा परिवार आहे ना, तोच मला खूप मोलाचा वाटतो. आता गौरेश मामाला सल्ला द्या. आणि गौरीश भाऊजींना मी एकच सल्ला देईन की बायकोशी खूप प्रेमाने राहा, खूप प्रेमाने राहा. 1 महिना झालेला आहे. अरे वा. 6 वर्ष 1 महिना. या टायमाला आमचा फेऱ्याची तयारी होती. ठीक आहे. पण मला एवढंच बोलायचं, सोनूने माझा साथ दिला. भले मी त्याला टाइम नाही देते फिरायला काय कुठे काय, का मला स्वतःला नाही भेटत आहे ते तिला पण माहिती आहे. 5 वर्ष पूर्ण झाली आणि मी याच्यात एवढं शिकलीये, एक रागवला की दुसऱ्याने मनवायचं
आणि दुसरा दाखवला की त्याने बनवायचं बस नाहीच करणार. हो 5 वर्षात मी एकच गोष्ट शिकलो. काका कळलं ना. आणि ती कधी लागली नाही. आमच्या लग्नाला 3 वर्ष 11 महिने 10 दिवस झाले. समजून घ्यायचं तर दुसऱ्याने सोडायचं नसतं. काय ते सासू सासऱ्यांना भेटलं नवरा खुश आणि नवरा खुश असेल तर पत्नी खुश होते. आणि शीतल यांनी मला खूप सांभाळून घेतलंय. हायलाइट झालं पाहिजे. झूम कर एक्सप्रेशन. घाबरा दिसतोय. भांडणं होतच असतात पण तुम्ही समजून घ्या. त्यांनी तलवार टाकून दिली. इथे मला एक गोष्ट बोलायची आहे. फार छान वाटलं. नवरे सहसा बायकोचं कधी कौतुक करत नाहीये, पण आज सगळे जावई येऊन या परिवारात त्यांच्या मुलीचं कौतुक करतात. खूप मोठी गोष्ट आहे. मामा आम्ही पण लहान आहोत तुला सल्ला द्यायला, पण एवढंच सांगेल संसार दोघांचा आहे तर एफर्ट्स पण दोघांचे असले पाहिजे. मला मी बोलतोय की जर पहिलं वर्ष असतं ते खूप ऍडजस्ट करावं लागतं. नवीन असतं सगळं तिच्यासाठी पण. जिथं काकी येणार तिला पण सगळं नवीन असणार. तुझं घर कोण येणार. तो थोडा ऍडजस्ट दोघांना पण करावं. लग्नाला म्हणजे 1.5 वर्ष झालंय. नवीन आहे त्यामुळे काकांना सल्ला देण्याइतकी मी मोठी नाही आहे. तरी पण मी एवढं सांगेन की म्हणजे खूप मोठी फॅमिली आहे आणि मी जेव्हा इकडे लग्न करून आले म्हणजे मला वाटलं नव्हतं मी म्हणजे एवढं लवकर मिसळून वगैरे जाईल तुमच्यामध्ये. पण तुम्ही सगळे खूप प्रेमळ आहात आणि खूप आपलंसं करून घेतलं मला. त्यामुळे मला जास्त वेळ लागला नाही. आपण जेव्हा पहिल्यांदा पण ट्रिपला वगैरे गेलो तेव्हा पण सगळ्यांनी एवढे सगळे फ्रेंडली आहे. त्यामुळे असं वाटलं नाही की तुमच्यासोबत कुठे पहिल्यांदा बाहेर आली आहे. सगळ्यांनी एकदम म्हणजे खूप असं मज्जा केली तुमच्या लोकांसोबत. त्यामुळे खूप बरं वाटलं मला. आणि काकांना सांगायचं म्हणजे तर सल्ला असा एकच आहे की बायकोचा चेहरा बघून कळलं पाहिजे तिचा मूड कसा आहे. त्याच्यावर तुमचं पुढचं पाऊल डिपेंड पाहिजे की कसं बोलायचं तिथे. भांडणं होतील ना की रात्रीच्या अगोदर करायला गेलो आणि झोप नाही लागत कोणाला आणि झोपून पण देत नाही. हे महत्वाचं होतं. पण लग्न झाले तरी सांगितलं नाही झाले असे कोण आहेत जे सिंगल आहेत पण त्यांना अनुभव आहे. आपण गौरी आम्हाला विचारूया त्याला या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं आणि तारीख किती ठेवायची का. थँक्यू की तुम्ही हा एवढा चांगला कार्यक्रम ऑर्गनाईज माईक जवळ प्लीज. आणि मेन म्हणजे बॉईज ग्रुप त्यांनी हा सगळ्यात खूप एफर्ट्स घेतले आणि चांगली लोकेशन सिलेक्ट केली. रितेश, पप्पू, सितेश, आशू खूप एफर्ट्स घेत होते. जवळजवळ आठवडाभरपासून हा त्यांचा प्रोग्राम चालूच होता. ग्रुपवरती वेगवेगळे लोकेशन घेत चालू होते. दुसरी गोष्ट सगळ्यांचे चांगले अनुभव पण आले आणि गोड अनुभव पण होते सर्वात. सो मी सगळ्यांचे अनुभव प्रॅक्टिकली अप्लाय करेन. आणि राहिलं माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. हा 8 वर्षाचा आमचा प्रवास होता जो आता टर्न होतो आहे वेडिंगमध्ये, जो आहे पुढच्या महिन्यात 27 तारखेला. तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइटेशन मी तर द्यायलाच आहे. अशा प्रकारे सर्वांनी खूप छान छान असे सल्ले आणि अनुभव सांगितले. त्याच्यानंतर आम्ही थोडेसे व्हिडिओज रील्स काढलेले आहेत, ते बघू शकता तुम्ही. फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथ हम साथ साथ है. फोटो आणि रील काढून झाल्यानंतर आम्ही डान्स केला सर्वांनी मिळून एकत्र. अरे नाही
डान्स करून आम्ही नंतर जेवायला आलो. जेवण ही खूप छान, नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही प्रकारचे होते. खूप छान जेवण होतं. अलिबागमध्ये गोकुल फार्म हाऊसमध्ये आम्ही थांबलो होतो. तिकडची व्यवस्था ही खूप सुंदर होती त्यांनी केलेली. त्याच्यामुळे ह्या आठवणी खूप अजून छान झालेल्या आहेत. अशा छोटे छोटे हे आम्ही ज्या आठवणी तयार केलेल्या आहेत हे कधीही न विसरता येण्यासारख्या होत्या. अशा प्रकारे हा केवण प्रोग्राम आमचा कंप्लीट झाला होता. फॅमिली राहण्यासाठी खरंच भाग्य लागतं आणि ते भाग्य माझ्या नशिबी आहे. ते खूप खूप देवाचं मी धन्यवाद मानते या गोष्टीला. चला मग परत एकदा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. मामाच्या लग्नाची तयारी वगैरे आपण सगळे व्लॉग काढणार आहोत. चला मग भेटू लगेचच. बाय बाय.